त्याला कौतुक करून घ्यायची पण इच्छा होते. म्हणून संतांचं पतन होत नाही, ज्ञानाचं पतन होतं. स्तुती, चांगले चांगले कीर्तनकार 2 शब्दामध्ये उलटे पालते होतात. काय काय हुशार ते एवढे पाकिट घेणाऱ्या कीर्तनकाराची जर स्तुती केली ना, महाराज तुमच्या शब्दात इतकी पावर आहे, फुकट कीर्तन करून येते. एवढेच कौतुक. हे इतकं भयानक आहे. म्हणजे धर्मांतर जे होतं, पुन्हा आहे का, धर्मांतर जे होतं, मुली इंटरकास्ट जे मॅरेज करतात किंवा जे काही होत असेल, याचं मूळ फक्त कौतुक आहे. आणि कौतुक करत असताना त्यातलं सत्य समजत नाही. त्याला म्हणतात लोपले ज्ञान. वरचे शब्द पाहता तुम्ही, नाही गोड बोलणारा कीर्तनकार, अमुक कीर्तनकार, सगळं बरोबर आहे, पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा गुरु आणि कीर्तनकार हा संत नसतो. संसारिकाच्या म्हणण्याप्रमाणे जर संत वागला तर तो मोठा संसारिक होईल ना, का संत होईल. कुठलं कार्यक्रम भाव संबंध आहे का? बरं, हे तरी वाक्य कळालं का? संसारिकाने जर मोठं मांडलं तो संत कसं होईल? म्हणून आत्ताचे संत अभ्यास करून बघा, एकही ग्रंथ लिहिलेला नाही साधू संतांनी. पुन्हा म्हणतो एकही वाक्य नीट नाही, तरी ते जगातले सगळ्यात प्रसिद्ध संत आहेत. आपल्याला आपली नाही, आपण गुलाम होतो. आपलं मनुष्य देह, त्याचा दुसरा अर्थ असा होतो, आपल्या बुद्धीला गुलाम होण्याची सवय आहे. हेच कौतुक. कौतुक शब्द, कौतुक शब्दाचा अर्थ तुमच्या बुद्धीला गुलाम करा. म्हणजे काय करा, फक्त तुमच्या मेंदूमध्ये बसवा, हेच कल्याण होतं. म्हणून जे कट्टर लोक आहेत, परिवर्तन होत नाही, त्यांचा मेंदू हॅक केलेला आहे, ताब्यात घेतला. मला एक सांगा, कोणताही धर्म असो, कोणताही ग्रंथ कुणाला देव मिळाला? आपल्यामध्ये गणपतीचे 10 दिवस आहेत, करोडो रुपये खर्च होतात. कोणाला गणपती भेटण्याची बातमी आली? बोला ना. आणि ते मेंदू असा विचित्र आहे. मध्यंतरी एक अफवा पण आली, गणपती दूध पितो. भारतातल्या सगळ्या शालेय लोकांनी गणपतीला दूध पाजलं. ते काही नामदेव महाराज होते का? हे कामदेव. नाम देवाच्या हाताने पिल, काम देवाच्या हाताने. लगे पेपर, त्याच्यावरच बातमी. पेपर पण किती चांगला आहे बघा, की माणसाला हुशार होण्याच्या बातम्या देत नाही, चांगल्या होण्याच्या बातम्या. आळंदीला इतका समाज जमला, इतके नाही बातम्या नाही. मर्डर कुठं झाला त्याची पहिली बातमी. मी एका पत्रकाराला विचारलं, असं का नाही? तू तेच वाचतं. बलात्काराची बातमी असेल तर माणूस पहिल्यांदा तीच वाचतो पत्रकार झाला का? त्याच्या डोक्यात विकृती. बरं, आम्ही दुसरी बातमी दिली तर तोच होतो. आज पेपरमध्ये काहीच आलं नाही. याच्याकरता मर्डर आणि बलात्कार झाले पाहिजे का? समाजाची सवय. आता पुढचा टप्पा, हा साधा टप्पा होता. पुढचा टप्पा आहे, तुम्ही जे रोज आरती म्हणता, स्तोत्र म्हणता, ते काय? कधी अभ्यास केलाय? त्वमेकम त्वमेकम ऐकले कधी? हे सगळे कौतुकच आहे. स्तोत्र शब्दाचा अर्थ कौतुकच आहे, आरती कौतुकच आहे. तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, तुम्ही महान आहात, तुम्ही सगळे आहात. स्तुती म्हणजे काय? स्तोत्र म्हणजे काय? कौतुकच आहे. म्हणजे सवय आपण आपली जी सवय आहे कौतुक करून घेण्याची, तिची सवय आपण देवाला लावली, एवढा माणूस बेकार आहे. नाही लक्षात? आपण कौतुक करून घ्यायची सवय, आपले स्तोत्र सुद्धा कौतुक करतात. आपली सवय देवाला आहे. आपल्याप्रमाणे आपल्याला असं वाटतं की देव आपलं ऐकतो, आपल्याप्रमाणे करतो. हेच अज्ञान. मग कौतुक करायला नाही पाहिजे का? कोणी करायला पाहिजे? शूर आहे, शूराने सांगितलं पाहिजे कौतुक. कोणी गावातल्या दारुड्याने म्हणायचं सगळ्यात मोठा चांगला माणूस आहे. दारुड्याचं चांगलं म्हणणार नाही. दारुडी लोक चांगले म्हणतात म्हणून निवडणूक चांगली पार पडते. वारकरी असतात का त्याच्यामध्ये? कार्यकर्ते. बोला, कधी अभ्यास केला? आणि त्याचं वर्णन इतकं वाईट, साहेब तुम्ही होता म्हणून जमलं. त्याच्या डोक्यात पुन्हा हवा कौतुक, तुम्ही होता म्हणून. आणि असं वर घेऊन पाडतात महाराज त्याला.
पडल्यानंतर हेच स्तुती करणारे लगे थोड्याहून गेलो गेलं ना मातेर झालं. आता पुन्हा काय कौतुक करणारे लोक उचलतात, कौतुक करणारे मातीत घालतात, चांगलं करत नाही. महाराज तुम्ही मगापासून सांगता हे सगळं करताय चुकीचं ते चुकीचं आहे काय? तुमचा अर्थ चुकीचा आहे. कौतुक हा माणसाचा स्वभाव आहे ऐकून घेणं. कोणी केलं पाहिजे त्याला म्हणतोय फार गोड आहे. संताने सरता, सरता शब्दाचा अर्थ आहे मांडणी. सरता शब्दाचा अर्थ काय? मांडणी. जगद्गुरु तुकोबराय सांगतात मी बोरी होतो पण साधूचा सुगंध मला मिळाला आणि माझं परिवर्तन चंदनामध्ये झालं. आणि त्या चंदनामध्ये नाही करणार तुकोबरायांनी जात बदलली. पहिले संसारिक होते, बोरी होते आणि मग त्यांच्यात ज्ञानाचा सुगंध आला आणि संतांनी त्याच्यावर शिक्का मारला. संसारात राहून संत झाले नाही हे नीट ऐका. अगोदर जे तुकोबाराय अनेक प्रमाण आहेत. लोखंडाचा विळा आहे तुकोबाराय म्हणतात, तो सोन्याचा झाला, तो विळाच आहे, आकार तोच आहे, सगळं तोच आहे. लोखंडाचा होता सोन्याचा झाला. तुकोबाराय म्हणतात मागली या बोला मागू नये, मागचं बोलू नये त्याच्याविषयी. तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बोरी आहे, चंदनामध्ये परिवर्तन झालं म्हणून संतांनी मांडणी केलं. परिवर्तन जात बदलणं म्हणतात. आणि त्याच वेळेस तो शब्द आहे माझे जातीचे. मला संसारातली माणसं सांगणारी भेटू नये, परमार्थाविषयी बोलणारी माणसं भेटायला. पाऊस किती झाला, तुमच्याकडे भाव काय आहे, असे भाव खाणारी माणसं भेटतात. कशी माणसं पाहिजे? कोणी निंदा तो भाग वेगळा, पण मला ज्यांची सहवासात पाहिजे फक्त भगवंताची. आता मजपासी नका वदो प्रपंचविषयी बदललं. मग काय झालं? मग त्यांचं कौतुक कुणाकुणाला संतांकडून शब्द आहे की संतांनी कोणी मांडले, कोणी कौतुक केलं? सरता. संतांनी सरता केलो, झालो नाही. दुसरं आबक सुरू नको करायला म्हणून फक्त उदाहरण. कैसा बरे चंदनी ते बोरी व्यापली. माझं गुण पाहिले नाही, दोष पाहिले नाही. ज्ञानोबारांनी आपलं केलं मला, हा फार महत्वाचा शब्द. आपलं केलं, सुगंध दिला. ज्ञानोबारांनी सुगंध दिला, तुकोबाराय चंदन झाले. त्यांचा वास 400 वर्ष झालं चालू. जो गाथ्यातून ज्ञानाचा सुगंध आहे तो ज्ञानोबारांनी मला दिला हे सांगतात. संतांनी मांडणी केली, संतांनी कौतुक करून जे आपण पुन्हा ते संतांनी मांडणी केली आणि मग ते परिवर्तन झालं. चंदनी ते बोरी काय तुका म्हणे आले समर्थाचे म्हणे. का त्यांनी केलं असं? त्यांचं कुणी मालक आहे का माणूस? हे कौतुक. आणि मग तुकोबारायची भाषा बदलते. कोण या जगामध्ये संत आहे? तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी. हे कधीच आहे? ते संत झाल्यानंतर मग प्रखर शब्द आहेत. अगोदर साधक आहे. साधक भाषेमध्ये एकच नियम असतो, आपलं कल्याण करून घ्या. साधक अवस्थेत कुणाला बोलू नका. हा संत आहे, हा कशावर संत आहे, हा नाही, हे ठरवूच नका. आपुली आपलं न करा. ते साधक अवस्थेमध्ये. इथे आपण चुकतो. आपण मूल्यांकनच करत जातो. निंदा तरी करायला नाही तर स्तुती तरी करायला. तुम्हाला काय देणं पडलं? कोणी किती मोठा विद्वान असो तर श्रीमंत असो, तुम्हाला काही देणे घ्यायचं. तुम्हाला सुगंध पाहिजे, घ्या आणि बाजूला व्हा. अर्थ कळत? मार्केटमध्ये तुम्ही दुकानामध्ये जाता, हव्या त्या वस्तू घेता का नातं करता? तुम्ही मॉलमध्ये गेला, हव्या त्या वस्तू. तसं तुम्हाला जीवनात जगण्यासाठी जे हवंय ते घ्या आणि बाजूला सारखा आणि आपल्या जीवनाचा वापर. नाही पण महाराज कौतुक करून घ्यायचं असेल तर मग त्याला गुरु लागतो. अजून कोण लागतं? शब्द आहे का? कौतुक हा शब्द महत्वाचा आहे, खंडन केलेलं नाही. कुणी केलं पाहिजे, कुणी चांगलं म्हटलं पाहिजे. सज्जनी आपल्याला म्हणे, सज्जनाने म्हटलं पाहिजे. दारुड्यांनी म्हणायचं का आमचे गुरु आहे?
व्यापाऱ्यांनी म्हणायचं काय महाराज आमचा व्यापार त्यांच्यामुळे चाललाय, हे कौतुक नाही. म्हणून पुन्हा पुढचा सिद्धांत अतिशय महत्वाचा आहे. या जगात ज्ञानोबराय सांगतात दोनच माणसं असे तुमचं कल्याण इच्छितात. दोन, ऐका, बाजारात फिरू नका. दोनच माणसं असे ते तुम्हाला खरं बोलतात, तुमचं कौतुक करतात. पहिली आई आणि दुसरे गुरु. तिसऱ्याला सुख सांगू नका आणि तिसऱ्याचं ऐकून घेऊ नका. मराठी लक्षात घ्या. तिसरं नाहीच, फक्त दोन. आणि आई मानलेली आई पण नाही. ज्ञानोबा एवढे कठीण बोलायला. प्रसवती या ज्ञानोबा म्हणतात जिनी प्रसव केलेला आहे, पोटातून जन्म दिलेला आहे, त्याच आईचा ऐका, मानलेल्या आईचं नाही ऐकायचं. मानलेली नसतेच, तुम्ही कोणालाही मानता, काहीही मानता. मानलेले संत आहेत तुम्ही, म्हणून त्यांचा व्यापार चाललाय, तुमचं पतन चाललंय. हे मान्यामुळे झालं ना. धर्म असो, ज्ञान असो, सिद्धांत असो, त्या सिद्धांताचं मानणं तुम्हाला घेऊन पतित करतं. जर तुम्ही मोठेच आहात, मोठा गुरु आहे, तुम्ही का लहान राहिले? अर्थ का? पहिली आई ती मूळची मोठी आहे, तुम्हाला जन्म दिला. अर्थ का? ती तुम्हाला म्हणून ती मोठी आहे, तुम्हाला जन्म दिलाय. तुम्ही तिच्यापेक्षा मोठे नाही. पहिली मोठी कोण आहे? आई. तिने जन्म दिलाय तुम्हाला आणि ज्ञान दिलं गुरुनी. ह्या दोघा सोडून आपलं सुख सांगणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारून देणं. पहिली आई. आणि त्या आईचं तुम्हाला काय सांगा महाराज, तुम्ही सगळ्या स्त्रिया बसलेल्या आहेत. आई शिकवते. जितकं कीर्तन डोक्यात बसेल तिथे घ्यावं. आई शिकवते आणि आईने शिकवलेलं जर मुलाने करून दाखवलं तर कौतुक करते. शिकवते कोण? आई. आणि शिकवल्याचं जर केलं, कौतुक कोण करते? आई. दोन्ही पॉइंट एकत्रित समजून घ्या. शिकवणारी आई आहे आणि जसा मुलगा आहे, मराठी बोलता येत नाही, भाषा बोलता येत नाही, आई त्याला एक एक शब्द शिकवते आणि शिकवलं, आईचा चेहरा पाहतीला आनंद. नाच मंडळ, टाळी वाजव मंडळ मुलाने वाजवली ना, त्या मुलापेक्षा आईच्या चेहऱ्यावर आनंद जास्त. शिकवते कोण? आई. आई ती शिकवलेलं जर तुम्ही वागला ना, तुम्हाला जगात देवाची सुद्धा गरज नाही पडत. कधी ऐकले आईने दारू प्यायचं शिकवलं? ऐकले कधी तंबाखू कशी खायचं शिकवलं? आणि यांना तुम्ही मोठे मानता, आईची अक्कल बाहेर काढतात, एवढे अक्कलवान आहेत. आमच्या आईला काहीच कळत नाही हो, किती सरळ भाषा बोलतो. आणि ज्यांनी तुम्हाला व्यसनाचे मार्ग दाखवले, पतनाचे मार्ग दाखवले, ते तुमच्या दृष्टीने मोठे. आज साहेबाचा वाढदिवस आणि आईचा, जिने शब्द दिलाय तुम्हाला, जिने जीवन दिले, तिचं काय? हे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबाची एक ओळी फार सुंदर आहे. ज्ञानोबाचे शब्द कसे? श्रीमंताची आई आहे, खूप पैसे खर्च करते मुलावर, पाहिजे तसे खेळले. ज्ञानोबा चुकीचं आहे. मुलाला पैशाने लाडवू नका. म्हणून श्रीमंताची मुलं संत नाही होत, वीर नाही होत, बाँड्रीवर लढायला जात नाही. इतके नाजूक करून टाकले श्रीमंत, सगळं लक्झरियस असत. अहो, दंतशास्त्राचा नियम आहे, हे जे लोक मऊ मऊ खातात ना, त्यांनी जास्त दात किडतात. जर कडक जर नाही खाल्लं तर दाताचा व्यायाम होत नाही. आणि तुमचं खाणं बघा कसं आहे, सॉफ्ट लागलं पाहिजे. गेले दात कामातून. शेतकरी बघा, सकाळी सकाळी ऊस तोंडाने सोलून खातो, त्याचे दात बघा मजबूत दात. तुमची सवय चुकीची ना. श्रीमंतांनी आपल्या मुलाला चुकीचेच हे असं लक्झरियस. मला सांगा, कोणत्या श्रीमंत माणसाने अशी बॉडी दाखवली? बोला ना. असं बॉडी बिल्डर मध्ये भाग घेतलाय, जागतिक श्रीमंत आहे, त्याच्या मुलाने असं
मेहनतीची कामं करते कोण माणूस? मग त्या आईनं, जसं श्रीमंताच्या आईनं आपल्या मुलाला गरीबाच्या बाईने, माऊली म्हणतात धन हा विषयच नाही. ओवी लक्षात ठेवा, माऊलीची किती सुंदर आहे. अंगा जीवाची संपत्ती. ज्ञानोबराय म्हणतात ही दोनच, अंगाची स्वतःच्या शरीराची आणि जीवाची संपत्ती करून आई मुलाला वाढवते. ते ज्ञानोबराय जन्माला येते. ज्ञान, अंगा जीवाची संपत्ती लहानपणीपासून अंगामध्ये भिनलेले. शिवाजी महाराजच का शिवाजी महाराज झाले? आजही शिवाजी महाराजांपेक्षा जिजाऊला मान जास्त आहे. अंगा जीवाची, पैशाचं नाही. पैसे सामान्य काय करणार तुम्ही? काय घेणार आहे? हाय काय जगामध्ये अन्न वस्त्र निवारा सोडून? बंगला मोठा बांधाल, गाडी मोठी घ्याल, जाणार तर मूर्खाकडेच. काही भारी गाडी घेतली म्हणून काही देवाकडे जाणार आहे का तुम्ही? हाय काय केला पाहिजे? आणि ती श्रीमंताला पसलं पण पाहिजे त्या गोष्ट. म्हणून आईचं वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणते अंगा जीवाची संपत्ती. आपलं शरीर मुलाच्या सेवेला लावतं. नीट आहे का भाषा? आपलं शरीर, आपलं तारुण्य जेव्हा मुलाला काहीच कळत नाही तेव्हा आपलं शरीर त्याच्या सेवेला लावते. जगात कधी बघितलं आई इतकी सेवा शब्द वापरतो? आई इतकी सेवा करणारी कधी कुणी बघितलं? अंगा, शरीराची संपत्ती आणि जीवाची संपत्ती, अख्खा जीव त्या पोरामध्ये असतो. आणि मग त्या मुलाचा सांभाळ करते. आणि तीच आई तुम्हाला शिकवते. ज्ञानोबांचे एक शब्द आहेत महाराज, आणि तिने शिकवलं, त्या मुलाने ऐकलं ना, कौतुक करणार. का? कळविलीनी सोचे. ओवी फार सुंदर आहे. पूर्ण ओवी सांगतो मध्ये लक्षात येईल. काय एका माणसाने तक्रार केली तुम्ही तुकडेच लय वापरतात. म्हणलं त्याच्या सुद्धा लायकीचं नाही तू. ज्ञानोबराचे शब्द बघा. उंचा पोपट. पोपटाला कोणतीही मराठी भाषा येत नाही, इंग्रजी येत नाही, पण पोपट बोलू शकतो. बरेच प्रयोग होते. ज्ञानोबराचं उदाहरण बघा. पुंसा आपणच पडवीचे. आपणच पोपटाला शिकवायचं आणि आपल्या बोलण्याप्रमाणे जर पोपट बोलला आपणच मान डोलवायचं. काय शब्द आहे? पुंसा आपणच पडवीचे, पुन्हा आपणच माथा तुकीचे. का? करविलीनी चोजे शब्द करविलीनी. आईने करवून घेतलं. शब्द आहे का? आईने करवून घेतलं. न रिजे बाळका माय. ठीक आहे, प्रसन्न होत नाही का? दोन्ही शब्द आहेत, रिजे आणि आईने सांगितलं, आईने करवून घेतलं, त्या मुलाने केलं, आईला समाधान. करविलीनी. करविलीनी शब्द विसरू नका. मुलाला काहीच कळत नाही, काय करायचंय हे आई शिकवते. काय करायचंय हे शिकवते आई. आणि आईच्या शिकवण्याप्रमाणे जर मुलगा वागला तर तिचं कौतुक सुद्धा आई करते. अभंगाच्या दुसऱ्या चरणात
त्याला अक्षर कळत नाही महाराज. माझं चॅलेंज आहे. ज्ञानेश्वराचे ग्रंथ मानतात, काहीच कळत नाही. ज्ञानेश्वराचे माय मानतात, ते तुकोबरायसारखी होत. ते हे माय. आणि माय काय? ज्ञानेश्वरीच परमार्थ शिकवते, ज्ञानेश्वरीच कौतुक करते. ज्ञानेश्वरीचे पारायण केल्यामुळे तुकोबराय घडले भंडारा डोंगरावर, आणि ज्ञानेश्वरीनेच धरणे करायला पाठवून कौतुक केलं. हे माय शब्द. आणि मग चुकलं तर मग आईला घाबरावं लागतं. आईचा धाक पाहिजे, आईला घाबरावं लागतं. तुकोबराय घाबरतात. मज ते हसतील सन. कोणी असतील? जर परमार्थ करताना मी चुकलो, ज्याला परमार्थ कळत नाही त्याने काही म्हणलं तरी चालेल. ज्या संतांना परमार्थ कळतो त्यांच्या पुढं ह्रस्व दीर्घ जरी चुकलं तर घ्यावं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, परमार्थ करताना मी जर चुकलो ना, मज ते हसतील. हसणं शब्द कळलं ना तुम्हाला? आयुष्य फुकट गेलं असा अर्थ. हसण्याला एवढं सामान्य समजू नका. चुकला माणूस, विद्वान बोलत नाही, नुसता हसतो, स्माईल देतो. त्याचा अर्थ आतापर्यंत केलेली मेहनत फुकट. त्याच्यासाठी जपावं लागतं. शुद्ध सिद्धांत आले पाहिजे. नाही आले सिद्धांत शुद्ध, नाही का? नाही आले सिद्धांत सिद्ध, दोष कुणाचा आहे? नाही, अजून कीर्तनच नाही करत. ज्या मुलीला स्वयंपाक करता येत नाही, तिचं लग्न झालं, दोष कुणाला आहे? किती सुंदर सांगता. मुलीला स्वयंपाक द्यायला दोषी कोण आहे? तुम्हाला नीट बोलता येत नाही, दोषी कोण आहे? तुमचे गुरु. तुमच्यामध्ये सुधारणा होत नाही, तुम्हाला अक्कल येत नाही, तुमची अंधश्रद्धा जात नाही, हे तुम्हाला ऐकणं चुकीचं आहे. ऐकायचंय फक्त ज्ञानेश्वर वाचावी, तोच अभंग आहे हा. अजून तुम्हाला माय समजेल तर भाव अक्षराचे गाठी काय काढायचं? माय समजायला कठीण झाली, ती गाठी कसं काय समजायची? बघू आपण टप्प्याटप्प्याने जसं येईल तसं करू. विठ्ठला शिकवणारी कोण आहे? आई. शिकवण्याची जबाबदारी आईची. कोणी बापानं म्हणत नाही की मुलीला स्वयंपाक शिकवलं नाही. मग सगळ्या बायांना विचारा, तुला कोण आवडतं? पप्पा. कधी बापावर प्रेम कशा तू बोलतच नाही. दुसऱ्याच्या घरी जाणारी मुलगी काय बोला म्हणून तू जाऊ दे. मग ते न बोलल्या मग आई सारखी मागं लागते स्वयंपाकशी. त्या मुलीला असं वाटतं हीच सासू. बर त्याच्या शिकण्याने, पुन्हा आहे का, आईच्या शिकण्याने पुढचा मरेपर्यंतचा संसार चांगला होतो, हे त्या मुलीला कळत नाही. जर त्या मुलीने ऐकलं ना, आईचं काही बिघडत नाही, पण आईचं जर ऐकलं मुलीने, शेवटपर्यंत संसार चांगला होतो. शेवटपर्यंत. माझ्या आईने असं शिकवलं, माझ्या आईने असं वागायला शिकवलं, शेवटपर्यंत संसार चांगला होतो. ती शिकवणे. आणि संसार चांगला झाला ना मुलीचा, कौतुक कोण करतं? ती माऊली. माऊली म्हणजेच माया. लक्षात. इथं थोडा अंतर ठेवलाय बरं. ती आई आहे, तिची ही मुलगी आहे ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी आमची आई आहे. त्या आमच्या नात्याने ज्ञानोबराय आजी झाले. पण माय कोण आहे? ते हे माय ज्ञानेश्वरी. कारण की तुम्हाला सरळ दूध पाजणारी ज्ञानेश्वरी, सरळ शिकवणारी ज्ञानेश्वरी. मग मला ज्ञानेश्वरी समजत नाही ना ज्ञानेश्वरी. हेच तर सांगतो पहिल्या शब्दापासून की आई कळत नाही. तुम्ही आईलाच म्हणतात कळत नाही म्हणून. दोष कुणाचा आहे? ज्ञानेश्वरी ज्ञान आहे, याच्यावर विश्वास ठेवा. ज्ञानेश्वरीच्या म्हणण्याप्रमाणे वागा. जग कौतुक करतं महाराज. जे अजरामर झालेले संत आहेत त्यांचा सगळ्यांचा इतिहास पहा. सगळ्यांचा, नाथ महाराजासहित सगळ्यांचा इतिहास पहा. फक्त ज्ञानेश्वरी मूळ आहे असं सगळ्या संतांनी सांगितलं तरी हा याच्याच संतांची बाजू ओढतो. आमचे संत श्रेष्ठ. आई नाही मिळाली चांगली असं आहे ना. ज्ञानेश्वरी सारखी आई आहे, माय आहे. तिचं पोरग जगात देखणं असतं महाराज. गुंड सुद्धा जन्माला येतात. आई प्रतिकार करत.
घडलेली घटना. 8-10 वर्षाचं पोरग होतं. एक चित्रकार देखणा पोरगा शोधत होता आणि मग त्याला या गावातला तो पोरगा दिसला आणि त्याचं चित्र काढलं. ते चित्र जगात प्रसिद्ध झालं. 25-30 वर्षांनी त्याला कुरूप चेहरा शोधायचा होता. मग ते सगळे तुरुंगात पाहायला सुरुवात केली. मग जो अत्यंत कुरूप वाटला, जेलरची परमिशन घेऊन त्याचं चित्र रेखाटन करायला लागला. तर समोरच्या माणसाच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने विचारलं काय झालं. म्हणे जेव्हा मी देखणा होतो ते चित्र तुम्ही काढलं. आज जगातला तुम्हाला कुरूप माणूस, क्रौर्य माणूस पाहिजे होता, तो सुद्धा मीच. जो लहानपणी देखणा होता तो आता जो तुम्ही कुरूप माणूस, हुंड माणूस शोधताय तो मीच आहे. माझीच हे 2 रुपये. देखणा सुद्धा आईच्या छत्रछायेखाली मी होतो. आईचं छत्र हरवलं, मी डाकू झालो, क्रूर झालो, तुरुंगामध्ये आलो आणि वाईट माणसाचं चित्र काढण्यासाठी तुम्ही माझी निवड केली. हे 2 रूप आहेत माणसाचे. एक रूप आहे आईच्या छत्रछायेखाली, गुरुच्या छत्रछायेखाली, तो एक जीवन आहे. आणि गुरु आणि ज्ञानेश्वरी सोडून जे जीवन आहे ना, ते दुःखाने भरलेलं जीवन आहे. सुखीच नाही. गुरु सुद्धा असेच भेटतात. काय सांगायचं, एक एक संप्रदाय, एक एक धर्म, एक एक कौतुक सुद्धा कशाचं करायला सुद्धा कळत नाही. आई शिकवते आणि कौतुक करते. अनेक आहे बरं का. आपण त्या ते माये सांडोनी जरी आपल्या मुलाला, 6 महिन्याच्या मुलाला जर सोडून गेली जुन्या काळाचा वृत्तांत आहे. कैसी ती जी आहे कृष्णा, आई जर मुलाला सोडून गेली जगणार कसं काय. आणि त्या मुलात ही जीवन आहे. आईने सोडू नये. मराठी कळाली. आईनी वेदामध्ये शांती मंत्र आहेत, अतिशय सुंदर आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी जास्त मेन्शन केलेल्या आहेत. आपल्यासाठी अतिशय महत्वाचे. सर्व ब्रह्मोपनिषदम, संपूर्ण जग हे ब्रह्मस्वरूप आहे. शब्द, प्रत्येक शब्द नीट आहे. सर्व ब्रह्मोपनिषदम, पण माहम ब्रह्म निराकर, मा ब्रह्म निराकर, मी परब्रह्माचं खंडन करू नये अशी दुर्बुद्धी मला येऊ नये. परब्रह्माने माझा त्याग करू नये. कळलं तुम्हाला? कधी कधी असं वाटतं मी नाही ऐकत त्याचं. अरे पण त्यांनी तुला जवळ तर घेतलं पाहिजे. लक्षात हे वेद मंत्र आहेत. अहम, मी ब्रह्माचं निराकरण करू नये. ब्रह्माने माझं निराकरण. देवाने जर तुम्हाला जवळ घ्यायचं नाही ठरवलं, तारणार कोण आहे तुम्हाला? दोघांची प्रवृत्ती अनिराकरण मध्ये असावी. दोघांनी एकमेकाचा स्वीकार करावा. देवाने आपला स्वीकार करावा. हे अभंग 1000 आहेत. देवानी आपला स्वीकार करा, हे वेदमंत्र आहे. म्हणून गाथ्याला 5वा वेद म्हणण्याचं कारण ते. आणि देवाने आपला त्याग करू नये, हा फार महत्वाचा विषय. दोन्ही अनिराकरण असतो आणि मग तिथून पुढची वाटचाल. आईने आपल्याला सोडू नये, आपण आईला सोडू नये. ते पिकलेलं प्रेम असतं. मगाशी आमच्या लोकांना गोष्ट सांगितली होती. पंढरपूरमध्ये एका वारकऱ्याला दगड लागला. आम्ही तिथूनच आलेली माणसं तर त्यावेळेस दगड लागत होते ना, आता शब्द लागतात. आणि दगड मारल्यानंतर समोरच्या माणसाने तो चुकवलं, जवळून गेला कानाजवळ. तर जो बॉस होता त्या गल्लीतला पंढरपूरचा, त्याच्याकडे तक्रार केली. ओळख, तुमच्या पोराने दगड मारला, जर असा होकला. 4-5 वेळा सांगितलं, तिथे ऐकलंच नाही. तो मी 5-6 वेळा सांगितलं तुम्ही गप रे, आमचं पोरग नाही ते. नका मारून हुकल्यावर असे गुरु भेटतो ना. दगड मारला आणि हुकला, आमचं पोरगच नाही ते. असे गुरु जर तुम्हाला भेटले, वाह. तुम्ही बरेच पॅनल पाहिले बरं का. पाठीवर थाप टाका आणि लढ म्हणा, याचा अर्थच हा आहे.
लढ म्हणा म्हणजे तो ऐशारामात आहे आणि तू भांडतोय त्याच्यासाठी. कोण जीवन आहे? कोणाला समर्पित केलंय? अभ्यास करून बघा तुमचं जीवन समर्पित कोणाला आहे? विषयाला समर्पित आहे, धनाला समर्पित आहे, कशाला? आणि त्या ज्याला तुम्ही समर्पण केले त्याचे रिझल्ट काय? पैशाला समर्पण केलं, जेव्हा कमवलं तेव्हा शरीर राहिलं नाही. जेव्हा कमवला शरीर राहिलं नाही. अभ्यास करून बघा, ज्यांनी शरीर कमवलं ते वॉचमॅन आहे. मालकांपेक्षा वॉचमॅनकडे बघावं लागतं. ते अनेक ठिकाणी ह्या गोष्टी पाहिजे. वॉचमॅन एकदम उभा आहे आणि मालक जे येतो ना जसं खाली वाकलेला चालताना येणाऱ्याला, मग त्याला एवढा पैसा कशाला कमवता? समर्पण कशाला केलं? तुम्ही ज्ञानेश्वरीला समर्पण करा महाराज, मग तुम्ही तुमचं आयुष्य बघा. यम सुद्धा त्रास देत नाही हो, नाही का? आणि त्रास होत नाही याचा त्रास जास्त होतो. त्रास होत नाही आणि ते माझ्या बाबतीमध्ये जास्त. मग खूप बोलतात लोक. तर मला एखाद्या दिवसात तुम्हाला त्रास काय होतो? दखल कोण घेते तुझी? आमच्या जीवनामध्ये तुझी एंट्री कशा करता? तुझा प्रवेश कशा करता? तू तुझ्या ठिकाणी राहा. त्यामुळे आम्ही बोलतो तू कोण? कुत्र्याचं कामच आहे कोण नाही का? त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जर कुत्र भुकलं नाही ना, हत्तीचा आत्मा नाही. किती समजलं तुम्हाला? म्हणून दोन शब्द आहेत, माय ज्ञानेश्वरी शिकवणारी आणि कौतुक करणारी. ज्यांनी ज्ञानेश्वरीला आई म्हणलं त्यांचा जगात कौतुक होतं. महाराज प्रेम मिळणं फुकट नाही महाराष्ट्रामध्ये. एवढं सोपं समजतं का तुम्ही महाराष्ट्रात? एवढं सोपं नाही प्रेम. पण जर ज्ञानेश्वरीने तुम्हाला हाताशी धरलं, प्रेमच प्रेम. कारण कौतुक करणारी ज्ञानेश्वरी. आणि संत जनासाठी, जे संत आहे ते जरा मोठे, त्यांची उंची जास्त, त्यांच्यासाठी महाईश्वरी. ते सांगेल ती आज्ञाप्रमाणे. विठ्ठल. आणि माझ्या दृष्टीने जर तुम्ही पाहिलं त्याचा खरा अर्थ असा आहे या वाक्याचा, इथून पुढे नीट आहे. म्हणजे आतापर्यंत ऐकत नव्हता असा अर्थ नाही. तुम्ही ऐकताय, थांबताय, एवढ्या वेळ वाट पाहता याची मला जाणीव आहे. पण माझाही नाही आला ते लोक मला जेव देत नाही म्हणजे काय करतात? याच्यापुढे नीट आहे. ती जी माय आहे ना ती घडवते माणसं. आणि तिचं जर तुम्ही ऐकत गेलात, जगाचा विषय सोडून द्या, संतांचा विषय सोडून द्या, तुमचा विषय महत्वाचा आहे. कितीही देखणी स्त्री असू दे जगात, ओवीचा अर्थ आहे बरं. आणि तुम्ही जर जास्त वेळ पाहिलं की तुमच्याविषयी तिला राग आहे. बरोबर आहे? पटतंय का? विश्वसुंदरी आहे, तिची अपेक्षा असेल, पण जास्त वेळ जर पाहिलं तर तिला राग आहे. राग याच्याकरता येतो की लायकीचा माणूस नाही, नालायक आहे. राग कधी अपेक्षित माणसाने पाहिलं पाहिजे ना. जो लायक नाही त्याने पाहिलं, राग येतो त्याचा. नीट आहे. तिच्या मुलाने जर नाही पाहिलं आईकडे तरी पण आईला राग. ती विश्वसुंदरी आहे. नीट आहे का? विश्वसुंदरी आहे. पण मुलगा होऊन जर तिच्याकडे गेलं ना, तिच्या मांडीवर खेळून तिचं स्तनपान करायचं. तशी आमची ज्ञानेश्वरी. विद्वान होऊन जर तुम्ही ज्ञानेश्वरीकडे आला ना, शब्द कळणार नाही. शब्द कळणार नाही तुम्हाला, शब्दातलं फील येणार नाही तुम्हाला. सिद्धांतातला आमचा विषय कळणारच नाही. ज्ञानेश्वरी मोठे म्हणून गेलात ना लायक म्हणून गेलात का? स्वतःला तुम्ही मोठे समजता. जर तुम्ही स्वतः मोठे आहेत मग कशाला ज्ञानेश्वरी वाचता? अर्थ कळला? जर तुम्ही मोठे आहात कशाला ज्ञानेश्वरी वाचता? आणि मोठ्यांना पतिव्रता जवळ करत नसते. शब्द नीट आहे. पतिव्रता जवळ कर, आपला चेहरा सुद्धा दाखवत नाही, ती आमची ज्ञानेश्वरी. म्हणून आजपर्यंत 700 वर्ष झाले आई ज्यांनी मांडलं ज्ञानेश्वरीला
त्यांना ज्ञानेश्वरी कळाली, विद्वानांना आजपर्यंत कळाली. विद्वानांना आजपर्यंत कळणार पण नाही, काय ते विद्वान आहे, समजदार आहे. समजदाराला स्त्री आपलं स्वरूप दाखवत नाही, कॉमन विषय आहे. आता पुढचा टप्पा बघा, ज्ञानोबा काय म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात जे मांडीवर बसलेलं पोरग आहे, हे सगळं तुमच्यासाठी इथून पुढचं. मांडीवर बसलेलं पोरग आहे आणि त्याची आई देखणी नाही आहे, साकाळी सावळी वगैरे वगैरे तुम्ही कल्पना करा, पण मांडीवर बसलेलं पोरग आहे आणि त्या पोराच्या पुढं विश्वसुंदरी आहे. पोरग कुणाकडे जाईल? एवढी अक्कल आली तर आळंदी यायची गरज नाही. किती साधा, ही ज्ञानोबाची ओवी. एर जिया, ज्ञानोबा म्हणतात एर जिया पराविया. मी तर तुम्हाला विश्वसुंदरी म्हटलं. ज्ञानोबाचा शब्द याच्या पुढचा आहे, रंभे हुडी बरविया. रंभेपेक्षा सुंदर आहे. काय करावी या बाळका तिने? त्याला आई पाहिजे, अप्सरा नाही पाहिजे. तुम्हाला आई पाहिजे, विद्वान नाही पाहिजे. तुम्हाला संत पाहिजे, विद्वान नाही पाहिजे. तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगतो, तुम्हाला ज्ञानेश्वरी पाहिजे, पंथ नको. पंथाच्या अहंकारात गुंतू नका, नको त्याला संत मानू नका, गुलाम राहा आयुष्य. आणि जर तुम्ही आईच्या मांडीवर आलात माय म्हणून, अहो ज्ञानेश्वरी तुम्हाला मांडीवर बसव. इथं देखणी आहे ना ज्ञानेश्वरी, माऊलीची मुलगी येते, योगी राजाची मुलगी येते, तिच्या मांडीवर बसावर तुम्हाला काय मिळणार नाही ते बघा. आणि त्याच्याही पुढे जाऊ शकतो, काय मिळणार नाही हा फार लहान शब्द झाला. काय फार लहान शब्द, काय मिळणार नाही, काय नाही. ज्ञानेश्वरी त्याच्याजवळ आहे, त्याच्याकडेच सगळी यायची इच्छा आहे. हे शब्द आहेत, अष्टमहासिद्धी ओळंगती. माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या मांडीवर बसा, सगळी जग तुमची अपेक्षा करेल. मांडी कुणाची पाहिजे? बोला ना, कोणाच्याही मांडीवर नका बसू, कोणालाही आपलं मानू नका, कोणाच्याही कौतुकामध्ये भाळू नका. तुमचा वापर होईल, तुमचा उपयोग करून चोथा करून तुम्हाला फेकून देते. पण आईच अशी आहे की ती पौष्टिक जेवण देते, मांडीवर बसते आणि पाजते. ते हे माय ती पाजणार काय पहिल्या चरणात सांगतात. अक्षराची गाठी मांडीवर बसायची माय आहे, ती माईचं देखणं स्वरूप आहे. भाव अक्षराचे ब्रह्मज्ञानाने, हे ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरी कशी? ब्रह्मज्ञानाने. आणि दोन शब्द वेगळे वेगळे आहेत. ब्रह्मज्ञानाने काही शब्दामध्ये भाव असतो. राजकारणी लोकांच्या शब्दामध्ये मला भाव कळत नाही, तो भाव सोडून द्या. राजकारणी लोक बोलत असताना भाव ठेवतात आणि ते अक्षराच्या गाठीत असतो, फक्त ब्रह्मज्ञान नसतं. बरोबर ते बोलताना एकमेकाला असे सांकेतिक भाषेमध्ये बोलतात. आता ती मी सांगत बसत नाही तुम्हाला. ज्ञानेश्वरीचा गोड विषय भाव. मानवी जीवनाचं जे मूळ कौतुक आहे ना, त्याच्या मुळाला भाव. कौतुक का करावं असं वाटतं, तो भाव आहे. भाव शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. भू धातू आहे, भू सत्ता आहे,
सत्तायाम शब्दाचा अर्थ अस्तित्व. म्हणून तुम्ही तुमच्या अस्तित्वाचं कौतुक करावंसं वाटतं, कारण की तो भाव शब्दाचा अर्थ. आणि तुमचं अस्तित्व जर ज्ञानेश्वरीकडे नाही दिलं तर तुम्हाला देव सुद्धा भेटत नाही. कारण की देवासाठी, पुन्हा सांग, भक्तीसाठी, ज्ञानासाठी, भांडण करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, श्रेष्ठ होण्यासाठी भावच नाही. हे एका ठिकाणचं नाहीये. त्याच्या पुढचा सगळे कीर्तनकार आहे म्हणून सांगतो, कीर्तनकारांनी पण स्वतःला शहाणं समजून घ्यायचं. कीर्तन एक विषय तुमचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही निष्णात आहात. याचा अर्थ जगात शहाणे नाहीत असं नाही. लोकांनी UPSCचे अभ्यास केलेले मोठे, जे हजारो लोकांच्या खुर्चीसाठी प्रयत्न करतात, पैशासहित बळाचा वापर करतात, ते खुर्ची प्राप्त करणं एवढं सोपं आहे का? पण ते खुर्ची भावामध्ये असली तर. आता तुम्ही म्हणता आम्हाला काही राजकारणाशी घेणं नाही, कळतं तर पाहिजे, कळलं तर पाहिजे. ज्ञानोबांनी माणसाचे अजून 2 स्वभाव सांगितले. माणसाचे बोलतोय साधक किंवा संत समजू नका, 2 स्वभाव आहेत. कोणते 2 स्वभाव आहेत? प्रत्येकाला राजकारण आवडतं. मग ते गावातलं असो, घरातलं असो, भावकीतलं असो. राजकारण म्हणले की लोकांना वाटतं सत्य असलं काही नाही. प्रत्येक मूर्ख माणसाला असं वाटतं कधी कधी आपण सरपंच व्हावं. भाव आहे त्याचा. आता निवडून देत नाही कुणी, त्याला काय करणार? मग तो सांगतो आपण या नादातच पडतोय. मग तुला सुचलं कसं नाद शब्द वापरायचं? जर तुला माहितीच नाही राजकारण, तो बोलतो कशाला की मला हे नकोय? नकोय शब्दाचा अर्थच पाहिजे तो भाव. कोणतंही जीवनात मध्ये मोठं काम करा, अगोदर दृढ भाव पाहिजे. शब्द नीट आहे ना, दृढ. कोणतंही देव प्राप्त करा, शूरत्व प्राप्त करा, असं मनामध्ये भक्कम पाहिजे. म्हणून तुम्ही मोठ्या माणसाचे इतिहास बघा, हजारो संकट त्यांच्यावर आली, पण त्यांचा दृढ भाव बदलला म्हणून सक्सेस आहे. आपलं आज एक उद्या माझ्या बरोबर पोरग शिकायला आलं, चांगलं कीर्तन करा. आता सध्या मोठ्या पदावर आहे, हजारो करोडो शिष्य आहेत त्याचे. आलं माझ्या बरोबर शिकायला, नाही जमलं त्याला शिक्षण, इको येण्याची नाही जमलं, तिप्तजी सिप्त असतं, काहीच समजलं नाही त्याला. मला म्हणजे आपल्या काही डोक्यात बसत नाही. ठीक आहे, मग त्यांनी विषय बदलला, वेदांत शिकायला लागला, तिकडे लोक चालला नाही. मला म्हणे जगात योग प्रिय, योगा शिकतो म्हणजे शिक. लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, वाक्य नीट आहे का? हिंदूच्या सहिष्णुतेने आणि ब्रिटनच्या लोकशाहीने जगाचं सुख समाप्त करून टाकलं. एवढी मोठी घातक व्यवस्था आहे. हे जे स्वातंत्र्य आहे ना, लोकशाही, याच्यामुळे कोणीही आक्रमण करायला लागलं आणि सहिष्णुतेमुळे कोणतेही धर्म मोठे व्हायला. हे आपल्याला कळतं. आपलं काय काही पद्धत नाही, आपल्याला ती सवय नाही आहे. हिंदुस्थानात पहिल्यापासून आज्ञा स्वीकारायची सवय. राजाला देव माना म्हणून 5000 वर्षाचा इतिहास पहा. राजाने सांगायचं आणि प्रजेने ऐकायचं. हे लोकशाही पचतच नाही. चुकीचा वापर होतो, चुकीची पद्धत आहे. आणि लोकशाहीमध्ये कुणी काही चुकीचं करता नाही, पुन्हा त्याला संरक्षण मिळतं. मनुष्य हा आईच्या गुरुच्या बंधनातच पाहिजे, तरच तो मोठा होतो. मला एकाने सांगितलं, महाराज कीर्तन करावं, कीर्तन केलं पाहिजे. मला ही दुर्बुद्धी कुठून सुचली तुला? नाही नाही, पण ते ऐकतच नाही. तुझं कसं काय ऐकते? त्यांचं लोक ऐकतात, तुझं कसं काय? बरं नाही, काही गरज आहे काय? लोकशाही आहे, त्याच्यावर केस नाही करता येत. तो असं का म्हणलं? ही लोकशाही. आणि कुणी कसंही वागा. तो योगामध्ये गेला, तिथेही सफलता नाही मिळाली, का की भूक जास्त लागायची त्याला. योगामध्ये कमी खावं लागतं, शरीर स्थिर ठेवावं लागतं, तिथं स्वभाव नाही. मग ते काहीच केलं नाही त्यांनी, मग संत झाला.
नाही कळलं. काही झालं नाही त्याला. मग काय झालं? तो शरीर मोठं सगळं मोठं असं खाणं. अवलोक मी दाढी जटा वाढल्या. तुमचे किती साधं गणित आहे भारताचं. कोणताही जटाधारीत केस वाढलेलं बसलं तर तुम्ही महाराज म्हणतात. शिक्षण विचारत नाही, ज्ञान विचारत नाही, तपश्चर्या विचारत नाही. नुसतं आकार बघितला की लगेच तुम्ही साधू समजता. मला इतकं वाईट वाटतं महाराज. पाया पडण्यासाठी 100 लोक मरावे, अजून सुद्धा आपला देश शिकलेला नाही. म्हणजे अंधश्रद्धा मुक्त नाही. वाईट वाटतं. पाया शब्दाचा अर्थ टच केलं पाहिजे त्या साधूला, असा अर्थ नाही. वारकरी संप्रदायामध्ये पाय शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. ज्ञानाला भावनेला घट्ट धरणं म्हणजे तुमचे चरण देखले म्हणजे पाय नाही. 100 वर्षाकरता मिळालेले पाय जर चांगला राहिला महाराज तर. चरण शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरी. हे अर्थ कळत नाही लोकांना. समोरच्या जास्त कळते. म्हणून दृढ भाव चरण. कोणालाही संत मानू नका, कोणाच्याही मागे जाऊ नका. कोण काय ज्याला सांगायचं ना तो पहिला बोलला पाहिजे. आमच्या भगवानगडावर 2-3 शहाणे येतातच दर महिन्यात. का कोण असतो त्यांना खास येते मला काहीतरी सांगावं आणि त्यांना पक्का माहिती मी ऐकत नाही. वाटतं त्यांना. मग आल्यानंतर मी त्यांना विचारतो काय नाही महाराज ते मंदिर जर असं बांधलं असतं. माऊलीचं मंदिर चालू आहे. मला फार अभिमान आहे या गोष्टीचा. 700 वर्षाचं पहिलं मंदिर. 3 टनात 4 टनाचा एक दगड आहे. 3 बाय 3ची शेळेचं मंदिर आहे. पांडुरंगाला सुद्धा त्या शेळ्या नाही भेटल्या मला. असं चांगलं माऊलीला भेटलं. मला एका लोकांनी विचारलं मला एवढे दगड मिळतील का? म्हणजे तुला काय टेन्शन नाही. पृथ्वीनी माऊलीला दान दिलेले शेळ्या. एका साईजचे एवढे दगड मिळणं एकाच ठिकाणी. अरे ही श्रद्धा, हाच तर भाव आहे. जर इतका मिळणार म्हणजे तुम्ही मिळणार असते. माऊलीसाठी पृथ्वी नाही तर कोणासाठी पृथ्वी? ज्ञानाला जीवन देणाऱ्यांना पृथ्वी जीवन देणार नाही, दगड देणार नाही. असं बघितलं का? आणि कुठेही कीर्तनामध्ये वर्गणी न मागता मंदिर चालू आहे. हे लक्षात ठेवा. नाही तर कीर्तनाचा वापर नाही याच्यासाठी. अरे ती श्रीमंत आहे, देखणी माऊली. तिला कळतं काय पाहिजे पोराला. नाही कळलं तर आई थोडीच येते. आणि जर ज्ञानेश्वरी असेल, ब्रह्मज्ञानाला देखणी असेल आणि भावपूर्ण असेल तर पोराला किती मोठं करेल. मला तुम्ही थोडीशी कल्पना करा बरं. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेऊ नका. तुकोबर आहे व्यापारी होते, बरोबर. व्यापारामध्ये नुकसान झालं. नुकसान झालेल्या व्यापाऱ्याला 400 वर्षापर्यंत म्हणजे आजपर्यंत त्याचं नाव अजरामर व्हावं याला म्हणतात ज्ञानोबा. याला म्हणतात ज्ञान. किती लोकांना नुकसान झाले जगामध्ये. कोणत्या नुकसान झालेला व्यापारी संत झाला तुम्ही आठवण करून बघा. ही याला ज्ञानेश्वरी म्हणतात. जेव्हा कळालं त्यांना की ह्या लोकांच्या मागे जाऊ नये तुकोबाराय म्हणतात धरिले तुमचे चरण. त्याला म्हणतात भाव. आणि ते इतके घट्ट धरले सगळ्यांनी तुकोबारायवर आक्रमण केलं. तो दृढ भाव होता. मला परमार्थ पूर्ण करायचा. देव आले महाराज, गुरु आले. तुम्ही गुरुच्या मागे जातात, त्यांच्याकडे गुरु येतात. ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे. ही ताकद आहे तुकोबारायची. एक शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलेले एवढे मोठे होतात. म्हणून अजूनही तुम्हाला मी सांगून ठेवतो. पहिला ज्ञानोबारायांचा सोहळा पंढरपूरचा आज जो सोहळा आहे, पालखी सोहळा आहे आषाढीचा, तो तुकोबारायांनी सुरू केलेला आहे. जिथं आपण दर्शन घेतो मंदिरामध्ये ते तुकोबारायांनी बांधलेलं मंदिर आहे. या बोलण्यामध्ये टोम नाही बरं का. कौतुक नाही करत तुकोबारायांनी मंदिर बांधल्याने फड, हे टोम नाही. कारण की तुकोबारायांनी माऊलीचं मंदिर बांधलं. तुकोबारायांनी प्रस्थान सुरू केलं, पालखी सोहळा सुरू केला. बाकीचे महंत आपलाच फोटो लावतात. हा टोम. ज्ञानेश्वरी शिकलेले आणि फोटो कोणात भजन माझं करा म्हणतात. काय काही आहे संत जगात. आमचं नाव
आमचं अत्याचेच फोटो, कोणाच्याही घरात जातो मी, फार बारकाईने पाहतो, माऊलीचा फोटो नाही, पण जो संत झालेला नाही अशा गुरूचे फोटो आहेत. कसं ज्ञान मिळणार या लोकांना? भाव अक्षराचे. आणि दुसरा टप्पा सांगतो, जे चमत्कार करणारे संत आहेत ना, मागणी पूर्ण करणारे, हे ॲलोपॅथिक संत आहेत. मला 100% खात्री तुम्हाला कळालं नाही. ॲलोपॅथिक संत कळाले का तुम्हाला? मुळापासून रोग जाणारच नाही त्याला ॲलोपॅथिक म्हणतात. तुम्ही सतत भिकारीच राहिले पाहिजे. हे पूर्ण झालं, दुसरी मागणी, तिसरी मागणी. तसं ॲलोपॅथिक, सर्दी झाली औषध दिलं, दुसऱ्या वेळेस ताप आला, पुन्हा ॲलोपॅथिक, पुन्हा ॲलोपॅथिक. सतत भिकारी ठेवणाऱ्या संताकडे तुम्ही जाता, इच्छाच ठेवत नाही ती ज्ञानेश्वर महाराज. मागायचीच गरज. मला सांगा तुम्ही तुकोबांनी मागितलं का? काही मागणे हे आम्हा ही ताकद ज्ञानेश्वरी. आपण इच्छाच होत नाही जगाची, ते ज्ञानेश्वर महाराज. आणि सतत भिकारी ठेवणाऱ्या संतांचे तुम्ही गुलाम होता, तरी समजत नाही. मी जरा नावं घेऊन याच्याकरता बोलते, उद्या पुन्हा मोर्चा. लोकशाही आहे. आमच्या भावना दुखावल्या. काय दुखावल्या? कुठं ठेवल्यात, कुणावर ठेवल्यात? जो तुला सतत भिकारी ठेवतो तिथं. जे ज्ञानी बनवतात, संत बनवतात, आनंद आपल्याकडे चालत येतो, त्यांच्या नादी लागा, त्यांचं आहे का? त्यांना माय माना. मग बघा तुमचा ते शब्द कसे बाहेर पडतात. हे माय. आणि मग तिच्याकडे जर बघितलं तर ती सांगते तुमचं अस्तित्व मोठं करते. त्याचं नाव आहे भाव. भाव शब्द समजला पाहिजे ना का? कशाला भाव म्हणतो? पुढचा शब्द आहे का? पुढे भाव म्हणजे काय? आता बऱ्याच मोठ्या माणसाचे शब्द आहेत, तरी पण मी सांगतो. तुम्ही कोणत्याही मोठ्या माणसाकडे जा, ज्याला तुम्ही मोठं म्हणता, तो कोणत्या मनाचा असतो? पडला का शब्द? कोणत्याही आमदाराला असं वाटत नाही की आपल्या ह्याच्यामध्ये दुसरा आमदार जन्माला आहे. त्याला म्हणतात कोतव. आणि आमच्या संताकडे पहा, संतांची मांदियाळी जन्माला आली पाहिजे, ही भावना ज्ञानोबाची. म्हणजे एक मंत्री, एक खासदार आपल्या मतदारसंघात दुसरा जन्माला, ह्याला म्हणतात कोतव. मीच राहिलो पाहिजे, माझीच पद्धत राहिली पाहिजे, त्यांचे तुम्ही गुलाम. आता ह्याच्या पुढचा टप्पा हा झाला राजकारणाचा विषय. दुसरा विषय, दुसऱ्याला संत मानूच नका, असे पण संत आहेत, असे पण पंथ आहेत. एका ठिकाणी मी गेलो, त्या बाईने दर्शन नाही घेतलं, आमच्या डोक्यात राहत नाही, तो वैताग आलेला असतो. आता दर्शन एक गप्प बसवून गेली. मी बसल्यानंतर त्या बाईने मला येऊन सांगितलं, आमच्या गुरुनी सांगितलं कोणाचं दर्शन घ्यायचं नाही. पण मला माहिती नाही मी दर्शन घेतलं का. पण हे मूर्खपणा बघा ना, की आमच्या गुरुनी सांगितलं की दर्शन घ्यायचं. कळतं का तुम्हाला याचा अर्थ? कोण मूर्ख आहे? विनम्रता न शिकवणं त्याला गुरु मानणं. विनम्रता शिकवत नाही. आता वारकरी संप्रदायामध्ये प्रश्नच नाही बरं. पाया पडेल जन इथे कोण? तुम्ही जे पाया पडताय वारकरी एकमेक, सगळेच कीर्तनकार थोडेच आहेत, पण सगळे वारकरी, सगळे सगळ्याच्या पाया पडतात. ही शिकवण आहे. नम्र झाला भूता, हे भूत आम्ही पाया पडत, हे काही ज्ञान आहे का? याला भाव लहान करून म्हणतात, छोटा करून. उदार चरितानंतू वसुधैव, मी वासुदेव, हे विश्वची, याला म्हणतात भाव. भाव कशाला म्हणतात ते समजून घ्या. तुम्ही लहान आहात, एक बायको, 2 पोरं, एक तुम्ही, 2 कोंबडे, 2 एकर जमीन, तुमचा भाव.
आणि त्यालाच जपण्याकरता तुमचं अख्खं आयुष्य जातं. 2 एकर जमीन आहे, बांधावून भांडणं चालू आहे. आणि आपल्या भारताचं भाग्य 25 वर्ष केस चालतो जमिनीची. 1 कोर्ट झाले की दुसरं झाले की 2 एकर. अहो तुम्ही कधी बुद्धिमान माणसाला भांडणं करताना पाहिजे का? 1000 नुकसान होऊ द्या, सोडून देतात आणि आपलं आयुष्य दुसरीकडनं मोठं होतं. आहे ते टिकवण्यामध्ये भाव लहान, नाही ते मिळवण्यामध्ये अस्तित्व मोठं होतं. हे ज्ञानोबर आहे, मोठा करतात तुम्हाला. तुका आकाशा एवढा. कधी याचा अर्थ ऐकलाय, कळलाय तुम्हाला? तुम्हाला विचारणार आकाश एवढा आहे का तुम्ही? आपण कसले? अरे शिकवलंच नाही. असे शब्द तुमच्या कानावर आलेले, असे गुरु तुम्हाला भेटलेले जे व्यापक संकोचित. माझीच माळ आहे, मलाच गुरु माना आणि माझ्याच गुरु पौर्णिमेला मलाच दक्षिणा द्या. आणि तुम्हाला अभिमान काय येईल तुम्ही? तुम्हाला अभिमान आपण दुसऱ्या संप्रदायात जात नाही. दुसऱ्याचं गीता कुणी निमंत्रण दिले तुला? मराठी ऐकून घ्या. ज्ञानी निमंत्रण देत नाही कुणाला. ज्ञान आहे ते. या जगात सगळ्यात पवित्र असेल तर ज्ञान आहे. नाही ज्ञान आहे न सदृशम. आणि त्या पवित्र ज्ञान येऊ देत नाही तुझ्यामध्ये. त्या हलकटाचा तू शिष्य झालास, हे तुझं पाप. आणि ज्ञानोबा सारखे माऊली सारखे संत भेटावे, याला म्हणतात भाग्याचा. समजण्यासारखे हे चांगलं आहे हे कळलं पाहिजे. त्याला मी सेन्स म्हणतो. हे चांगलं आहे हे कळलं पाहिजे तुम्हाला. आणि कळण्याचा अर्थ आहे की ते भाव. आणि हे तुम्हाला पुण्याने मिळेल. तुम्हाला कळणार नाही ठीक आहे, पण कळण्यासाठी पण एक योग्यता लागते. त्याला सेन्स म्हणतात. तो पुण्याने मिळतो. किती प्रयत्न करा मिळत नाही. मला तर हे पुण्य वगैरे समजत नाही. माऊली म्हणतात मी ज्ञानेश्वरी पुण्यानं लिहितो. तुमच्याकडे तर पुण्य पाहिजेच. पुण्य पोशिली 2-3 शब्द व्यवस्थित ऐका. पुण्याला पोचणारे ज्ञानोबर आहे. आपण पुण्य व्हायच्या अगोदर कर्ज केलेलं असतं. आलेलं पुण्य तिकडच. बरं आपल्या पुण्याची व्याख्या काय? 2 पंक्ती. करपलेली लापशी, खाऊ नये म्हणून केलेली. आता ते जास्त बोलत आहे तुम्हाला. आणि झाले की लगेच ताट आपण पंगत देतो. पुण्य. पुण्य शब्दाचा अर्थ आहे आपल्या बुद्धीतून मोठं होणं, भाव मोठं करणं. त्याला पुण्य म्हणतात. मन शुद्ध असलं पाहिजे. याचा अर्थ मन गुलाम नाही झालं पाहिजे. बुद्धी शुद्ध असली पाहिजे. म्हणजे काय? कोणाचाही सिद्धांत स्वीकारला नाही पाहिजे. त्याचं नाव बुद्धी. मग महाराज कोणाचंही नाही तर मग मोठं कसं व्हायचं? अनुभवे आले, सिद्धांताचा अनुभव आला, तोच सिद्धांत स्वीकार. गोड बोलणारी लोक आहेत. तुकोबारांचा अभंग फार सुंदर आहे. मधुर वाणीच्या नका पडू. गोड बोलणाऱ्या लोकांचं नका ऐकू, ते गोडच बोलतात. म्हणून अस्तित्व आहे, बांधील करू नका. आणि शरीराच्या नंतर मन, मनाच्या नंतर बुद्धी, हे 3 झाले. आणि जिथं भाव निवास करतो त्याचं नाव हृदय. ही इतकी अवघड गोष्ट आहे की याला तुमच्याकडे इलाजच नाही. उदाहरणार्थ तुमचा मुलगा आहे आणि तो मुलगा हृदयाचा तुकडा आहे. बघा, तुम्हाला ज्ञान आहे, तुमची बुद्धी चांगली, सगळं चांगलं आहे, पण ते पोरामध्ये जीव गुंतलेला आहे. जीव गुंतलाय म्हणजे भाव गुंतलाय. आणि ते पोरग नीट वागत ते तुम्ही काहीच करू शकत नाही. तो जो गुंतलेला जो भाव आहे ना पोरामध्ये, तो काढून ज्ञानेश्वरीत लावणं, याला म्हणतात भक्ती. समजून घ्या. मानणं याला भक्ती. आम्ही ज्ञानेश्वरीला मानतो. कोण लागून गेलो मानतो म्हणजे मला सगळे शिकलेली माणसं भेटतात. आपण ज्ञानोबाला मानतो. अरे कोण? विषयाचा गुलाम
संसारात चौथा झालेला म्हणतो मी मानतो. तू कोण? तुम्हाला अर्थ कळत नाही. मानतो म्हणजे तू मान्यता देणार का माऊलीला? तू देवाला मान्यता देणार का? नाही आम्ही देव मानतो. म्हणजे कोण? तुम्हाला तरी कळालं का? मी मान देतो म्हणजे तू कोण आहेस? मी देवाला मानतो. अरे तू कोण आहेस? नाही कळलं अजून? आळंदीत जर ही अवस्था आहे, मान देतो म्हणजे तू अहंकारी आहेस. शब्द आहे का? अहंकारी माणूस परमार्थात चालतच नाही. आता अनेक प्रमाण आहेत अहंकाराचं काय समजून घ्या. अहंकारी माणूस परमार्थ करूच शकत नाही, करतच नाही. अहंकारी माणसालाच कौतुक लागतं. त्याचा अहंकार सुखावतो. शब्द आहे का? त्याचा अहंकार सुख नाही, भाव गुंतला नाही पाहिजे. तो काढला भाव आणि परमार्थात लावला. मग तो देवाकडे लावा नाही तर ज्ञानेश्वरीकडे लावा, गुरुकडे लावा. तो भाव बदललं म्हणजे जात बदलली. अर्थ काय? भाव बदलणं, जात बदल. तुकोबराय गोरी होते, भाव बदलला, चंदन झालं. संसारातला भाव काढला आणि देवाच्या चरणी लावला, जात बदलली. आपलं कसं आहे? आपला जो गुंतलेला भाव आहे त्याला सपोर्ट करणारा संत पाहिजे, त्याला सपोर्ट करणारा राजकारणी पाहिजे. साहेबांनी मदत केली, साधूंनी आशीर्वाद दिला. मला तर इतका राग येतो, पण आता काय करू त्याला. तुकोबाई सुद्धा एकदा म्हटले होते बरं का, मी जर सत्तेवर असतो तर याने नीट केलं असतं. काय करू देवा, सत्ता नाही हाती, दंडोनिया पुढती वाटेला. हे असे ऐकत नाहीत ना, यानं नीट वाटेल. तुमचं अस्तित्व मोठं करण्यासाठी बोलता येत. तुका आकाशा एवढा हे अस्तित्व आहे. आकाश एवढाचा अर्थ पुन्हा सांगतो तुम्हाला. तुमच्या ग्लासमध्ये पाणी, कोणताही कलर टाका रंग बदलतो. समुद्रात रंग टाका, समुद्राचा रंग बदलत, याला म्हणतात व्यापकपणा. 100 लोकांनी तुमच्यामध्ये घाण टाकू द्या, तुमचा रंग बदलत नाही, तो परमार्थ. 1000 लोकांचे सिद्धांत ऐका, 1000 लोकांनी गोड बोलू द्या, मन बदलत नाही, ते व्यापक. ते आणि छोटं जितकं लहान, एक शब्दाने ज्ञानोबाने तितका गोड दृष्टांत दिलाय 13व्या अध्यायामध्ये. मुंगी न मुंगी, मुंगी जर गवताच्या काडीवर चढली तर ती काडी हलते. मी तुम्हाला बोलतोय, मुंगी गवताच्या काडीवर चढली की ती हलते. म्हणजे हलकं कोण आहे? मुंगी. किती लहान आहे. एक शब्द जर तुम्हाला बोललं की तुम्ही हलता, गवताची काडी हो, काय तुमचं अस्तित्व ही गवताची काडी हो. जरा असं बोललं, निंदा मोटकी ऐके. मोटकी, 1-2 शब्द कपाळ धरून टाकले, आकाश कोसळलं. किती दृष्टांत आहे. आणि याच्या विरोधात मी संत सांगतो, मेरू पासोनी थोरे, देह दुःखाची, शरीर खराब असू द्या, कोणतेही आपत्ती विद्या, दाटीचे पडी भारे, चित्त न दाटी, ते व्यापक पडे. आणि ते भाव, ग्लासातलं जे आपलं अस्तित्व आहे, एका शब्दाने बिघडणारं जे अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाला मोठं करणं म्हणजे ज्ञानेश्वरीनं मोठं करणं. ते तुका आकाश एवढा शब्दाचा आहे. एकदम लहान. गावातली लोक बोलले, अभंगात बदलले. परिसर बोलला, अभंगात बदल. गाथा बुडवला, मनात बदलला. अस्तित्व मोठं होतं. मी वासुदेव, इतकं मोठं अस्तित्व झालं, देवाने जरी कृपा नाही केली तरी फरक पडत नाही, कारण की ते देव स्वरूप झाले. एक अभंग आहे, एकदा घेतला होता कीर्तनाला, संसाराच्या नादात. तुमच्या लक्षात आहे का नाही माहित नाही. स्वये जना
देवाची गरज कोणाला आहे? सर्वसाधारण माणसाला अपेक्षा पूर्तीसाठी देव पाहिजे. अपेक्षा पूर्तीसाठी तुम्हाला साधू पाहिजे. अभंग किती सुंदर आहे पहा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जल. पूर्व पक्षी म्हणजे परमार्थ सुरू करण्याच्या अगोदर पैशाचा त्याग केला, धिक्कारिले. आणि जल धिक्कारिले म्हणजे कौतुक धिक्कारिले. जग काय म्हणतं काही केली गरज नाही. ज्यांनी जगाचा, जनाचा आणि धातूचा त्याग केला त्याला देवाची गरजच नाही. स्वये जनार्दन तेची झाली. याला म्हणतात भाव व्यापक होणे, अस्तित्व व्यापक होणे. एवढी मोठी संधी व्यापक होण्याची आपण गमवतो कारण की आपली आई चांगली नाही, आपले गुरु चांगले नाही. एवढी मोठी संधी व्यापक हाय. स्वये जनार्दन, स्वतः भगवंत स्वरूप होण्याची संधी आपण गमवतो. शिकवणारा कोण नाही. कॉमन साधे साधे माणसं आपले कौतुक करतात आणि आपण भाळतो. लोक मान देतात आणि आपण भाळतो. ही पद्धत आपल्याला जागवता आलं पाहिजे आणि आपल्याला बोलताना लोक घाबरले पाहिजे. कळते तुम्हाला? निजलेल्या सिंहाला जर मुद्दाम जागा केलं तर गजाला जगात जगायला जागा राहणार. आपलं अस्तित्व असं पाहिजे. चला विचार केला पाहिजे माणसाने बोलताना. ते अस्तित्व स्वये जनार्दन. पण म्हणून जे बोलतात ना देव मानतो किंवा देव, त्याच्यामुळे राग येतो. देव मांडण्याची वस्तू नाही, होण्याची वस्तू आहे. मानणं अहंकार आहे, होणं परमार्थ आहे. अस्तित्व मोठं होणं अस्तित्वाला आनंद देणारं अस्तित्व. म्हणून भाव शब्द व्यवस्थित समजून ते जे व्यापक अस्तित्व आहे त्याचे शब्द जनाबाई सांगते अक्षराच्या गाठीमध्ये. पुढचा विषय आपण पुढच्या वर्षी.